महादेवासारखा भोळा देव नाही. लोटाभर पाण्यानं प्रसन्न होणारा देव आहे. उगीच एक म्हण प्रचलित झाली का, एक लोटा जल और सब समस्या का हल. हे खोटं नाही, हे सत्य आहे. एक पसा पाणी एक बिल्वदळ पूजन केवळ सोपे बहु. एक पसा पाणी एक बिल्वदळ पूजन केवळ सोपे बहु. एक पसा पाणी एक बिल्वदळ पूजन केवळ सोपे बहु. एक तांब्याभर पाण्यानं प्रसन्न होणारा हा देव आहे आणि लोटाभर जल घालणं त्याला काहीही कठीण नाहीये. दातांना मिश्री लावायला आपण जेवढा वेळ लावतो ना, त्याच्यापेक्षा कितीतरी कमी वेळामध्ये शिवपूजन होऊन जात आहे. महादेवाची पूजा शास्त्रशुद्ध पद्धतीने कशी करावी या संदर्भातल्या काही गोष्टी मी आज सांगणार आहे तुम्हाला. शिवरात्रीच्या दिवशी किंवा एरवी सुद्धा शिवपूजन करताना असंही पंडित प्रदीपजी मिश्राजींच्यामुळे शिवपूजन कसं करावं हे बऱ्यापैकी आपल्याला माहिती झालेलं आहे. यूट्यूबला जे आपण ऐकतो, कथेमध्ये जाऊन जेव्हा आपण श्रवण करतो, तर तेव्हा काही गोष्टी खूप कन्फर्म आणि खूप व्यवस्थित आपल्या बुद्धीमध्ये बसतात. भले याही अगोदर तुम्ही शिवपूजन कसं करावं हे ऐकलं असेल, पण आज पुन्हा एकदा ऐका. तुमच्याकडे जी सामुग्री उपलब्ध आहे ती घेऊन, मग बेलपत्र, दुर्वाघास, रुई, भांग, धोत्रा, शमीपत्र, लाल चंदन, जे काही उपलब्ध आहे, गोल वातीचा दिवा असेल, अक्षदा असेल, तीळ असतील, मूग असतील, जी सामुग्री तुमच्याकडे आहे, प्रसादासाठी खडी साखर किंवा पेढा, पंचामृत वगैरे, हे सगळं घेऊन जेव्हा आपण शिवपूजनासाठी शिवमंदिरामध्ये जातो, तर पूजेला जाताना ही सामुग्री आपण आपल्या घरनं घेऊन जावी. कारण ती सामुग्री संग्रहित करत असताना भगवान शंकर आपल्या चित्तामध्ये असतात आणि मग पूजेचं पूर्ण फल मिळतं. आणि घरनं सामग्री जमा नाही केली, कोणाचं तरी आयतच घ्यायचं आणि महादेवाला वाहायचं, महादेव ते स्वीकारत नाही. म्हणजे हे कार्यकर्ते असेच आहेत, हे काही निष्ठावंत नाही आहेत. आपल्या घरनं सामग्री जमा करावी, घरनं आपण तांब्या भरून पाणी घेऊन जावं. जिथे आपल्या पैशाची, आपल्या संपत्तीतील काही वस्तू, व ते 10 पैसे 20 पैसे रुपया आठानेवर का असेना खर्च असेना, पण तो आपला झाला पाहिजे. शिवमंदिरामध्ये जावं. ही सगळी सामुग्री शिवमंदिरामध्ये घेऊन जात असताना भगवान शंकराचं नामचिंतन करावं, शिवस्वरूपाचं ध्यान करावं, चिंतन करावं. मंदिरामध्ये जेव्हा जाल ना तुम्ही, तर पूजेला बसताना आपण दक्षिण दिशेला पाठ करून बसावं आणि उत्तरेकडे आपलं तोंड असावं. बरोबर आहे ना? इकडे उत्तर आहे ना? उत्तर दिशेला तोंड असावं, दक्षिणेकडे पाठ करून बसावं. इकडे शिव मंदिरातून आपण प्रवेश केला, प्रवेशद्वारातून इथे गृहीत धरा शिवलिंग आहे, तुम्हाला इथे बसायचंय, इकडे तोंड करायचं आहे. गृहीत धरू असं शिवलिंग आहे आपलं. आणि आता हे मध्ये शिवलिंग आहे, बाजूची ही गोल निर्गुण पार्वती आहे आणि हा समोरचा भाग आहे. पूजेला तुम्हाला इथे बसायचं आहे. पूजेला बसल्यानंतर सगळ्यात प्रथम तुम्हाला पाणी, हा जो छोटासा निमुळता भाग आहे, तर या कोपऱ्यामध्ये भगवान गणेशजीचं स्थान असतं. तर इथे पहिले पाणी घाला, गणपती बाप्पांना पाणी घाला. इकडची जी अशीच बाजू आहे, हे कार्तिक स्वामींचं स्थान आहे, इथे पाणी घाला. गणेशजी नंतर कार्तिक स्वामींना पाणी. दोन्हींच्या मध्ये महादेवाची कन्या अशोक सुंदरीचं स्थान आहे, तिला पाणी घाला. ही जी गोल कठडी आहे, ही निर्गुण पार्वती आहे, निर्गुण पार्वतीला पाणी घाला. आणि सगळ्यात शेवटी शिवलिंगावरती तुम्ही पाणी अर्पण करा. हे पाणी घालत असताना काही मंत्र आहेत, लक्षात राहिले तर म्हणण्याचा प्रयत्न करा. कीर्तिमुखाय नमः, कार्तिकेय नमः, वीरभद्राय नमः, सर्पाय नमः, कुबेराय नमः. हे 5 मंत्र लक्षात राहिले आनंद आहे, नाही लक्षात राहिले तरी काही दुःख नाही. ओम नमः शिवाय, श्री शिवाय नमस्तुभ्यम, हे महामंत्र बीजमंत्र आपण म्हणू शकतो. हे मंत्र म्हणत आपण शिवपूजन करावं.
अगोदर पाणी घातलं, आता तुम्हाला पंचामृतानं अभिषेक करायचा आहे. पंचामृत कसं तयार होतं तिथपासून सांगते. पंचामृतामध्ये दूध, दही, तूप, पिठी साखर आणि मध या 5 वस्तूपासून पंचामृत तयार होतं. यातली एक एक वस्तू जरी शंकराला अर्पण केली तर त्या वस्तूचं विशेष फल आपल्याला असतं. महादेवाला दुधाचा अभिषेक केल्यानंतर घरामध्ये संतती वृद्धी होते. जुने लोक आशीर्वाद द्यायचे पहा, दूधो नहाव पूतो फलो. त्याच्या पाठीमागे त्याचा अर्थच असा आहे की महादेवाला दुधाचा अभिषेक केला की घरामध्ये वंशवृद्धी होते. महादेवाला दह्याचा अभिषेक केला की परिवारातलं प्रेम टिकून राहतं. आता माणसाकडे पैसा भरपूर आहे पण प्रेमाचा अभाव आहे. धनापुढे माणसाला माणसाची किंमत नाही राहिलेली. सगळ्या गोष्टी तात्काळ काही क्षणात आपल्याला उपलब्ध होतात, म्हणून माणसांचं महत्त्व कमी झालंय. जी लोक संप्रदायापासून खूप दूर आहेत, एखाद्या आध्यात्मिक भावाशी जोडलेले नाही आहेत, ज्यांना देव नाही कळत, धर्म कळत नाही, ग्रंथ कळत नाही, संत कळत नाही, पंथ कळत नाही, अशा माणसांच्या जीवनामध्ये तर प्रेमाचा फार अभाव पाहायला मिळतो. जरी ते लोक प्रेम म्हणत असतील एखाद्या गोष्टीला तर ते सत्य प्रेम नाही, ते व्यावहारिक प्रेम आहे. व्यावहारिक प्रेम ते वस्तूवरचं, संपत्तीवरचं ते विकृत प्रेम आहे. पण लक्षात घ्या, परिवारातलं प्रेम आज कमी झालंय. आणि असंही तुम्ही आपण आपल्या कुटुंबाला चेक करू शकतो. कुटुंबातल्या लोकांचं प्रेम कमी झालंय हे समजून घेण्याचं सोपं सूत्र आहे. संवाद कमी झाला की समजायचं प्रेम कमी झाला. छान आणि सोपं सूत्र आहे. लक्ष दिलं की लगेच लक्षात येईल आपल्या. जेव्हा संवाद कमी होतो ना तेव्हा समजायचं प्रेम कमी झालेलं आहे. आणि आता हा संवाद का कमी झालाय? प्रत्येक जण मोबाईल मध्ये गुंतून आहे. घरात 4च माणसं पण 4 भिंतीला 4 जणांची तोंड आहेत. प्रत्येक जण मोबाईल मध्ये व्यस्त आहे. असंही महाराज मंडळी आपल्याला जागा करण्यासाठी उदाहरण सांगतात. या मोबाईलमुळे माणसं बधीर झालेली आहेत. का? अतिरिक्त वापर पाहिजे तेवढा, त्याच्यापेक्षा वाजवी जास्त आपला वापर आहे. बरं, वापर आपण चांगला करतोय का चुकीचा करतोय हा निर्णय आपल्याला घेता आला पाहिजे. मोबाईलचा जर आपण दुरुपयोग करत असाल तर तो आपल्या जीवनासाठी चांगला नाहीये. माणसांना वेळ कमी देतात, मोबाईलला जास्त देतात. व्हॉट्सअप, फेसबुक, काय काय असेल, यूट्यूब, जास्त इन्स्टा वगैरे काय काय राहतं मोबाईलमध्ये, तिकडे जास्त वेळ देतात. या मोबाईलमुळे ना माणसं बधीर झाली पहा, बधीर. एक मोबाईल खेळत खेळत दुसऱ्याच्याच घरात घुसलं, जाऊन सोफ्यावर बसलो. बायको दुसऱ्याचेच आवाज देते, पाणी आण. तिनं चप्पल घेऊन यायला पाहिजे होती, पण ती पण बधीर पाणीच घेऊन आली. का? ती पण किचन मध्ये मोबाईलच खेळत होती. कुणाला पाणी दिलं तिला लक्ष नाही, कोणी पाणी दिलं याला लक्ष नाही. पाणी पिऊन निवांत बसला सोफ्यावर. घराचा ओरिजिनल मालक आला. आता प्रकरण किती महागात जाईल विचार करा. तो सुद्धा मोबाईल खेळतच आला. त्याला वाटलं, त्याला सोफ्यावर दुसरंच दिसलं, त्याला वाटलं आपलंच घर चुकलं, रिटर्न गेलं, दुसऱ्याच्याच घरात घुसलं. एवढा मार खाल्ला, दुसऱ्या दिवशी कुणालाच ओळखायला नाही. तुम्ही थोडंसं फ्रेश व्हावं म्हणून तुम्हाला सांगितलंय मी हे. तर मोबाईल मध्ये लोक जास्त वेळ देतात, संवाद कमी झालेला आहे. आणि संवाद कमी झाला की प्रेम कमी झालं. आज जरी तुम्हाला या क्षणाला माझं बोलणं एवढं समजत नसेल किंवा असं उतरत नसेल ना बुद्धीमध्ये, जीवन जगताना प्रसंगानं अशी स्थिती जर निर्माण झाली तर तुम्ही चेक करायचंय, पती पत्नीतला संवाद कमी झाला, प्रेम कमी झालं की काय? बाप लेकाचा संवाद कमी झाला, प्रेम कमी झालं की काय? हे चेक करण्याचं सूत्र आहे. संवाद कमी झाला की प्रेम कमी झालं. महादेवाला दह्यानं अभिषेक करा, कुटुंबातलं प्रेम वाढेल. महादेवाला पिठी साखरेनं अभिषेक करा, लहान लेकरांचा चिडचिडेपणा कमी होतो. महादेवाला मधानं अभिषेक करा, धन संपत्ती परिवारामध्ये वाढते, ऐश्वर्य वाढतं. महादेवाला तुपानं अभिषेक करा, कुटुंबातल्या लोकांचं आरोग्य चांगलं राहतं.
या 5 वस्तू स्वतंत्र वाहिल्या तर त्याचा स्वतंत्र प्रभाव आहे, आशीर्वाद आहे. आणि या 5 एकत्र करून वाहिल्या पंचामृत म्हणून तर त्याचा विशेष फल आहे आपल्याला. महादेवाला पंचामृतानं अभिषेक करा. पंचामृतानं अभिषेक झाल्यानंतर पुन्हा शुद्ध पाण्यानं महादेवाचा अभिषेक करा. लाल चंदनानं महादेवाचा शृंगार करा. भस्म लावा, अक्षदांनी सजवा, फुलांनी सजवा. महादेवाच्या आवडीच्या ज्या काही वस्तू आहेत त्या सगळ्यांनी महादेवाचा शृंगार करा. हे सगळं करत असताना महादेवाचं नामस्मरण करायला विसरू नका. काही मिनिटाचं 11 वेळा, 21 वेळा, 51 वेळा, 108 वेळा शिवस्मरण करा, शिवभजन करा. ओम नमः शिवाय म्हणा, जास्त अवघड जरी नाही जमलं तरी. सगळं झाल्यानंतर महादेवाला नमस्कार करा. गोल वातीचा दिवा लावताना हे जे पार्वती मातेचं स्थान आहे या कठडीवर कधी दिवा मांडायचं नाही. बऱ्याच लोकांना असं वाटतं ही गोल कठडी म्हणजे दिवा ठेवायची जागाच आहे की काय, तसं नाही, खाली मांडा. तर महादेवाला गोल वातीचा दिवा लावा आणि सर्व पूजा झाली, प्रसाद ठेवला तुम्ही. देवाला फळ ठेवताना पूर्ण फळ ठेवायचं. फळं कापून कट करून ठेवायची नाही, पूर्ण फळ ठेवायचं. तुमच्याकडे गोड पदार्थ नैवेद्यासाठी नसेल तर खडी साखर असते की नाही, पेढा नसेल ना, खडी साखर ठेवा. पण कोणती, ती मोठी जाड जाड जुन्या काळातली ती जाड खडी साखर ठेवा. पेढा, खडी साखर, गुळ याच्यापैकी आपण प्रसाद म्हणून ठेवू शकतो. फळ ठेवलं तर पूर्ण फळ ठेवा. जसं की सेब पूर्ण आहे, त्याला कट न केलेलं, चिकू असेल, केळी असेल, जे काही आपल्याकडे फळ असेल ते पूर्ण फळ ठेवा नैवेद्यासाठी. देवाला नमस्कार करा. आता तुमची पूजा झाली, नमस्कार केला, नामस्मरण झालं, नैवेद्य ठेवला, सगळं झालं. तुम्हाला जायचंय आता. पण मग महादेवाला प्रदक्षिणा घालावी का न घालावी हा एक प्रश्न आपल्या मनामध्ये असतो. तर महादेवाला पूजा झाल्यानंतर किंवा एरवी असं सुद्धा महादेवाला प्रदक्षिणा घालत नाहीत, मंदिराला सुद्धा प्रदक्षिणा घालत नाहीत. बर, याच्या पाठीमागे काय कारण, त्याची सुंदर कथा श्रद्धेय पंडितजींच्या मुखातून मी ऐकलेली आहे. ती कथा लक्षपूर्वक ऐका, फार सुंदर कथा आहे. एकदा भगवान भोलानाथ, दीनानाथ, उमानाथ, भगवान शंकर महादेव आपल्या दोन्ही पुत्रांना बोलावतात. कार्तिकेय, गणेशा इकडे या. बाबा बोला ना. बाळांनो, तुम्ही माझी मुलं आहात म्हणून तुम्हाला देवांनी मान द्यावा हे माझ्या तत्वात बसत नाही. वारसा हक्कांना मिळालेली गोष्ट ठीक आहे, तो प्रारब्धाचा विषय आहे. पण कर्तृत्वानं मिळालेल्या गोष्टीचं समाजामध्ये कौतुक असतं. म्हणून कर्तृत्वानं मिळवा. तुम्ही स्वतः सेवा करून, कष्ट करून, प्रयत्नांची पराकाष्ठा करून समाजाच्या मनात, लोकांच्या मनात घर तयार करा. त्या गोष्टीचं कौतुक असतं. वारसा हक्कानं मिळालं, आदरानं लोक नमस्कार करतील, पण आपल्या अगोदरच्या लोकांबद्दल लोकांना जी श्रद्धा होती तीच आपल्याबद्दल असेल का नाही काही सांगता येत नाही. म्हणून कर्तृत्वानं जे मिळत असतं त्याचं कौतुक होत असतं. माझी मुलं आहेत म्हणून तुमच्या कोणी पाया पडावं हे मला पटत नाही बाळांनो. काय करावं बाबा आम्ही? तुम्ही सांगाल ते दिव्य करायला तयार आहोत. तुम्ही जी काही आमची परीक्षा घ्याल ना ती परीक्षा आम्ही द्यायला तयार आहोत. आम्ही काय करावं सांगा? तुम्ही सगळे लक्ष देऊन ऐकताय असं गृहीत धरून मी सांगते तुम्हाला. भगवान भोलेनाथ बोलले, बाळांनो, मी तुमची परीक्षा घेतोय. पृथ्वीला जो 3 प्रदक्षिणा पूर्ण करेल, तुमच्या दोघांमध्ये जो सर्वप्रथम येईल त्याला देवगणांमध्ये पूजेचा मान प्राप्त होईल. पहिला पूजेचा मान. सांगेपर्यंत दम. कार्तिक स्वामी निघाले. कार्तिक स्वामींचा मोरावर बसून वेगात निघाले. पण बाप्पा विचारात पडले. म्हणे दादाची गाडी म्हणजे हायफाय गाडी आहे, फॉर्च्युनर गाडी आहे, BMW आहे, आणि आपली गाडी म्हणजे 3 चाकाचा रिक्षा आहे, टमटम. आपला रिक्षा दादाच्या गाडीला ओव्हरटेक करू शकत नाही. ही स्पर्धा पण आपण जिंकू शकत नाही आणि आपल्याला पूजेत मान सन्मान मिळणार नाही. पण गणपती बाप्पा फार बुद्धिमान. आपल्या लेकरांनी बुद्धिमान व्हावं असं वाटत असेल
तर लेकरांना शाळेत जाण्या अगोदर किंवा सकाळ संध्याकाळ सवय लावा, त्यांना वेळ काढून त्यांनी गणपतीचं ते अथर्व शीर्ष आहे ना, ते लेकरांकडून म्हणून घ्या ते स्तोत्र. तुमचे लेकर आपोआप बुद्धिमान होतील. भगवान गणेशजी त्यांच्यावरती कृपा करतील. गणपती बाप्पांनी बुद्धी चालवली. बाप्पा बोलले, दादा तर आपल्या पुढे निघालेले आहेत, आपण काय करायचं आता. त्यांनी पाहिलं आपण साध्याची लेकरं नाही आहेत, भोलेनाथाची लेकरं आहोत आपण. आणि भोलानाथ हे विश्वनाथ, विश्वाचं दैवत आहे, या पृथ्वीचे मालक आहेत. महादेव कोण आहेत? पृथ्वीचे मालक आहेत. पृथ्वीला प्रदक्षिणा घातली काय आणि मालकाला प्रदक्षिणा केली काय, दोन्हींचं पुण्य एकच. गणपती बाप्पांनी डोकं लढवलं, म्हणे पृथ्वी प्रदक्षिणेच्या चक्कर मध्ये पडण्यापेक्षा इथे पृथ्वीच्या मालकालाच आपण प्रदक्षिणा करू. बाप्पा कैलासालाच प्रदक्षिणा घालू लागले. बाप्पा खालनं चक्कर मारताय, पप्पा वरनं विचारताय, बाप्पा चाललं काय? पप्पा थांबा थोडं, आलोच मी. पहिली प्रदक्षिणा झाली, दुसरी झाली, 3 प्रदक्षिणा करून जेव्हा वापस आले, बाबा पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य आणि पृथ्वीच्या मालकाच्या प्रदक्षिणेचं पुण्य एकच असेल तर या सर्व देवतांमधला पूजेचा मान मला द्या. बाळा हे असं कसं? बाबा ग्रंथ चाळा, पुराण चाळा, ब्रह्मदेवाला विचारा. ब्रह्माजी वेद चाळू लागले, पुराण पाहू लागले. लक्षात आलं पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य आणि महादेवाच्या प्रदक्षिणेचं पुण्य एकच आहे. नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले. नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले. नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः ब्रह्मदेवांनाही सांगितलं, महादेवांनाही जाणलं, पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य आणि आपल्या प्रदक्षिणेचं पुण्य एकच आहे. गणेशा, तुम्ही मला प्रदक्षिणा केली, मी तुम्हाला सर्व देवांमध्ये पूजेचा पहिला मान देऊन टाकतो. गणपती बाप्पा खुश झाले, नाचू लागले, उड्या मारतायत. कार्तिक स्वामी आले, बाबा पृथ्वीच्या 3 प्रदक्षिणा झाल्या माझ्या पूर्ण, आता द्या बरं मला पहिला मान. बाळा, गणेशाने मिळवला तो मान.
गणेशानं मिळवलं? गणेशानं तर एकही प्रदक्षिणा केली नाही बाबा. गणेशाला कसा मान दिला? बेटा, पृथ्वीच्या प्रदक्षिणेचं पुण्य आणि माझ्या प्रदक्षिणेचं पुण्य एकच आहे. कार्तिक स्वामी रडू लागले. एक लेकरू रडतय आणि एक हसतय. माता पार्वती आल्या, आई आहे. पाहिलं एक लेकरू रडतय, दुसरं हसतय. स्वामी, एका लेकराच्या गालावर हसू आणि दुसऱ्याच्या गालावर असू, हे बरं वाटतंय का तुम्हाला? पृथ्वी प्रदक्षिणेनंतर पहिला पूजेचा मान द्यायचाच होता, तर कार्तिकाला तिकडे पाठवून गणेशाची तुमची प्रदक्षिणा का स्वीकारली तुम्ही? गणेशजीला सुद्धा पाठवायचं होतं तुम्ही पृथ्वी प्रदक्षिणेला. लेकरांना वागवत असताना असा भेद करणं बरं नाही, हे चांगलं नाहीये. पार्वती, गणेशानं माझी प्रदक्षिणा केली ग, आणि माझी प्रदक्षिणा करून तो मान मिळवला. हा ठीक आहे स्वामी, मी समजून घेते, पण तुमच्याच प्रदक्षिणेनं जर पहिला मान मिळणार होता तर कार्तिकाला सुद्धा इथेच फिरवायचं होतं. आणि मी सांगते तुम्हाला स्वामी, तुम्ही लेकरांना वागवताना असा भेद केलाय ना, आणि तुमच्या प्रदक्षिणेनं तुम्ही गणेशाला मान दिला पहिला पूजेचा. मी तुमच्या अर्धांगिनी सांगते भोलेनाथ, आजपासून तुम्हाला कोणी पूर्ण प्रदक्षिणा करणार नाही. जो कोणी तुमची प्रदक्षिणा करेल त्याला पुण्य नाही पण दोष लागेल. तेव्हापासून महादेवाला पूर्ण प्रदक्षिणा घालत नाहीत. आणि असंही कुठल्याही मंदिरात जा तुम्ही, मंदिरात दर्शन घेतलं, महादेव सोडता इतर देवांचं मंदिर असेल, प्रदक्षिणा करत आहात, करा प्रदक्षिणा, पण प्रदक्षिणा करत असताना मंदिराच्या समोरूनच दर्शन घ्या. काही लोकांना मंदिराच्या मागे जाऊन मागणं दर्शन घ्यायची सवय असते, तर तसं पाठीमागणं कधीही कुठल्या मंदिरात दर्शन घ्यायचं नाही, समोरून दर्शन घ्यायचं. महादेवात तुम्हाला कोणी पूर्ण प्रदक्षिणा करणार नाही आजपासून. आणि तुम्ही गणपतीला मान दिला पहिला पूजेचा, माझ्या कार्तिकालाही कुठेतरी मान द्या. पार्वती, ठीक आहे, तुझ्या कार्तिकालाही मान देतो. सुपारीच्या रूपामध्ये गणेशाचं पूजन होईल, पण फक्त सुपारी मांडली म्हणजे गणपती अधिष्ठित झाला असं नाही. त्याला नवग्रहांची आखणी करावी लागेल, धान्याची रास घालावी लागेल, तांब्याचा घडू, त्याच्यामध्ये रुपया, लवंग हे टाकून, गंध मिश्रित अक्षदा, फुलांच्या पाकळ्या, आंब्याची पानं, त्याच्यावरचा नारळ, असा कलश स्थापन केल्यानंतर खोबऱ्याची वाटी, खारीक आणि जी सुपारी असेल, मग तो गणपती, तो सुपारीचा गणेश पूजेसाठी तयार असेल, तेव्हा तो गणपती पूजेसाठी मान्य असेल. कधी? कलश मांडल्यानंतरचा. बिना कलशाची सुपारी मांडली त्याला गणपती समजलं तर तो गणेश ग्राह्य धरला जाणार नाही. कलश स्थापना केल्यानंतर जी सुपारी मांडल्या जाईल तो गणपती असेल. तो गणपती आणि कलशामधला नारळ म्हणजे तुझा कार्तिक स्वामी असेल. दोघं सोबत असतील तेव्हाच पूजा आरंभ होईल आणि पूजेचा मान प्राप्त होईल. सुपारी जी आहे ते भगवान गणेश आहेत आणि कलशामधला जो नारळ आहे ते कार्तिक स्वामींचं स्वरूप आहे. दोघांनाही मान प्राप्त झाला. तर ही कथा सांगितली, पण या कथेतून मला तुम्हाला एकच सांगायचं होतं की भगवान शंकराला पूर्ण प्रदक्षिणा करत नाहीयेत. महादेवाच्या पिंडीवरचा सुद्धा प्रसाद खाऊ नये हे मी कालच्या का परवाच्याच कथेत सांगितलेलं आहे. त्याची सुद्धा अशीच एक कथा घडलेली आहे की नारदजीनं रामार्चन पूजेचा प्रसाद आणला आणि महादेवाला दिला. भोलेनाथाने एकट्यानंच खाऊन टाकला, कारण राम फार प्रिय आहेत महादेवाला. आनंदाच्या प्रेमाच्या भरात सगळा प्रसाद खाल्ला आणि माता पार्वतीला कळालं की रामार्चनाचा प्रसाद दिला भोले बाबाला नारदजीनं. स्वामी मला द्या बरं प्रसाद. पार्वती मी सगळाच खाऊन टाकला. सतीरूपात होत्या वाटतं तेव्हा. मी पूर्ण प्रसाद खाल्ला. देवा, प्रसाद वाटून खायचा असतो, एकट्यानं खायचा नसतो, आणि तुम्ही एकटे प्रसाद खाता. माझा शाप आहे, आजपासून तुमच्या पिंडीला जी टंकित म्हणजे प्राणप्रतिष्ठा केलेली जे शिवलिंग आहे त्याचा प्रसाद कोणीच खाणार नाही आणि तो कुणाला खाण्यायोग्य राहणार नाही. असं हे शब्दातून एकमेकाला शापवाणी तर म्हणता येणार नाही, पण कुठल्या ना कुठल्या कारणानं अशा घटना घडलेल्या आहेत
ज्या कारणानं काही प्रसाद खाण्यायोग्य आहेत, काही प्रसाद खाण्यायोग्य नाही आहेत. जे प्रतिष्ठित शिवलिंग आहे, म्हणजे प्रतिष्ठित शिवलिंग म्हणजे काय ते तुम्हाला कथेत पुढे पुढे ओघानं कळणारच आहे. तर प्रतिष्ठित शिवलिंगाला स्पर्श केलेला प्रसाद खाण्याचा अधिकार देवांच्या शिवगणांना आहे, माणसाला नाहीये. तसं महादेवाला पूर्ण प्रदक्षिणा करत नाहीत, त्याच्या पाठीमागे घडलेला हा प्रसंग आहे. महादेवाची पूजा करत असताना दक्षिणेला पाठ आहे, उत्तरेकडे तोंड आहे. दक्षिण दिशेला बसून महादेवाची पूजा करावी हा मान दक्षिण दिशेला प्राप्त झाला तर 8 दिशा 10 दिशा महादेवाची पूजा करत होत्या. त्याच्यामध्ये उत्तर दिशा दक्षिण दिशेला हिनवत होती. हे महादेवाच्या लक्षात आलं. महादेवाच्या दरबारात जो कोणी येतो महादेव त्याला समभावानं पाहत असतात. भोलेनाथ बोलतात, उत्तरे अशी कुणाची उपेक्षा करणं, कुणाला हिनवणं चांगलं नाही ग. एखादा भोळं भाबडा असतं म्हणून त्याला काय आपण अपमानित करायचं असतं. कथा चालू असताना एखाद्या माझ्या ताईला दादाला अंतकरणातला भाव अनावर झाला, मध्येच हर हर महादेवचा गजर केला, कुणी उठून उभं राहिलं, कुणी नाचू लागलं तर आपण त्याच्याकडे लगेच भुवया उंच करून पाहण्याचं काही कारण नाही. तो त्याच्या अंतकरणातला प्रेमभाव व्यक्त करण्याचा त्याचं ते लक्षण आहे. आपण उगीच म्हणायचं काहीच कळत नाही, उठताय उठसूट नाचताय, हर हरचा गजर काय करताय, असं आपण नाव ठेवायचं नाही. त्या दक्षिण दिशेला नाव ठेवलं उत्तरेनं. महादेवानं सांगितलं, उत्तरा तुला गर्व झालाय पण तुझ्याकडे बसून कुणीच पूजा करणार नाही. दक्षिण दिशेला बसून माझी जी पूजा करतील त्यांची मी पूजा स्वीकारेल. हा आशीर्वाद दक्षिण दिशेला प्राप्त झाला. अशा खूप काही कथा, खूप काही भाग आपल्याला पाहायचे